वाटू शकतं की प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे एकत्र असतील, पण तरी सई ही तुझी हिरोईन आहे, तर याबद्दल तू किती एक्साइटेड आहेस? आणि त्यात तू डान्सही केलाय सई बरोबर, तर क्या बात. सई मला जेव्हा कळलं, सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय, तर त्यावेळेला ॲक्च्युली मी आणि सई असे अपोजिट होतो एकमेकांच्या, आणि प्रसादनी हे होतो. तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आजही ओपनली सांगायला हरकत नाही, सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद आणि ती आहे, तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट, हेच एक कारण आहे मी हा चित्रपट करते. सई बरोबर बोलते. त्यामुळे आणि मग सरांनी झालं, रेन सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता, पण सई सोडते पिक्चर, तू नाही असल्यामुळे, त्यामुळे मग तू प्लीज करशील का? सो आय सेड ओके, मी करतो पिक्चर. आणि त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाही आहे, मग मी बिझी आहे वगैरे, असे पण काही प्रकार झाले. त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती. मी म्हटलं हे बोधवे असलं पाहिजे, मीही मग थोडासा एक्सायटेड झालो. पण जोनचं पार्ट एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमी तुला सांगतो, हे 100 वेळा सांगितलं असेल, देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा, तर मी सईचे डोळे चोरेन. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत, आणि ती डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा, आमच्या हसरेत्रेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौगुले सेलिब्रिटी असतो, ते इतर जण विचारतात, अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का, कुणाबरोबर आहे? ते म्हणते सई ताम्हणकर बरोबर आहे. नाही नाही नाही, ती बायकोच माझी म्हणते नाही नाही, अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाही. असा एक पंच होता. हा, आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही? असे मी कोल्हापूरला चाललोय, माझं एक शूटिंग आहे. कुणाबरोबर आहे? सई ताम्हणकर. अच्छा, म्हणजे आजोबांचा रोल आहे का तुमच्या? तिच्या आजोबांचा रोल आहे का? असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं. पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे, त्यामुळे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणाले तेव्हा बोरं दिलेली होती. आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असे ओ फ्रूटला ना वगैरे असं म्हणावं. कसं एकदा काढलं तर ऊस आणि बोरं दिलेली होती. ठीक आहे, पण त्यांनी मला जज म्हणून येत आहेत आता असा एक मला मान दिला, असा आनंद. पण मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावतील, कारण नृत्य आणि मी हे काय समीकरण आहे हे राजेश बिडवे नीट सांगतील तुम्हाला. एवढंच सांगतो, एका नृत्याचं आम्ही पहाटेपर्यंत शूटिंग केलेलं होतं, एवढंच सांगतो. आणि काहीच दुसरे काही सांगत नाही. आणि ते एकदा अत्यंत सुंदर वन टेक शॉट झालेला होता, आणि इथे आमच्या इकडे एक नाजूक कलावंत आहे वनिता खरात, त्यांच्यामुळे तो शॉर्टकट झालेला, आणि मग पहाट दिसली, डायरेक्ट सूर्य आला. अशा काही गमती जमती खूप घडल्या. आणि तो तिच्यामुळे कट झाला हे हिने सांगितलंच नाही. कळलं. राजेश प्रचंड चिडलेला होता त्यावेळेला, ती माहित नाही कशी लोक करतात असं. ती एनिवे ती एक वेगळी गंमत होती. आणि तर ती एक खरंच स्वप्न होतं सई बरोबर काम करायचं, ते पूर्ण झालं. आणि सईचे खूप खूप आभार की तिने हा पिक्चर स्वीकारला. मी हिरो असूनही स्वीकारला. आणि प्रसाद बद्दल काय, प्रसाद खूप चांगला मित्र आहे, आणि जेवढी ऑनस्क्रीन मी मजा केलेली आहे तेवढी ऑफस्क्रीन जास्त मजा केलेली आहे. खरं तर म्हणून आहे, पण अखिल भारतीय किडे संघटनेचा तो अध्यक्ष आहे, ज्याचं मीही नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे. तर त्यामुळे, आणि ईशा बरोबर तर ना मला सर आवर्जून सांगायचे की समय तुमची मैत्रीण उतरली नाही तर बरं होईल, कारण आम्ही ना अपरिचित आहोत एकमेकांशी, आम्ही अपरिचित आहोत एकमेकांशी, आणि ती उतरली नाही पाहिजे तुमची मैत्री. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला बोलायचो ना एकमेकांशी. ती आली की मी उठून जायचो, असं अनेक वेळेला आम्ही केलं. अरे आणि सगळ्यात
सगळ्यात शेवटी सचिन आमचे स्क्वेअर आम्ही म्हणतो त्यांचे आभार की त्यांनी एवढा विश्वास टाकला. असं कृपया हे समजू नका की हास्यचित्रातलाच हा कलावंत आहे, त्याला काय मिळायला ओळखीने. आमच्याकडे ओळखीने काही होत नाही. ओळखीने स्किट सुद्धा परफॉर्म करायला मिळत नाही 15 मिनिटाचं. त्यामुळे अडीच तासाचा चित्रपट मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्या कॅरेक्टरसाठी मकरंद ढवळेसाठी समीर चौगुले त्यांना योग्य वाटला, म्हणूनच त्यांनी ही भूमिका मला दिली. त्यामुळे ओव्हरऑल खूप मज्जा आलेली आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही सगळे 4 जण असल्यावर आम्ही ऑफस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल, ऑनस्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल. त्यामुळे सगळ्यांनी 1 मेला आवर्जून जा आणि या चित्रपटात ह्या गुलकंद चाखा. नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण टीम बद्दल खूप छान वाटतंय. म्हणजे प्रसाद सर, तुम्हाला रोमॅन्टिक भूमिकेत बघायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. सई, तू पहिल्यांदा टीनेजरच्या आईची भूमिका करणार आहेस, सो आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत. आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतेस तू ट्रेलरमध्ये सगळीकडे. समीरदा, इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतोयस हे मी वेगळं सांगायला नको. आणि आज तुझा पहिला प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतोय, तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतोय. त्यामुळे आम्ही सगळेजण यासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत. आणि ईशा, तुझा पहिला सिनेमा आहे, त्यामुळे ही आणखीन वेगळी एक्साइटमेंट आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. मला फक्त एकच बोलायचं, एकच वाक्य की या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते. आई खूप पूर्वी गेली, 20 वर्ष झाली जाऊन. ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही. पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली. तर हे कधी मी हातावर असं बोललेलं नाही आहे. सो आय फील आज आई असायला पाहिजे होती. ती बघतीये. थँक्यू सो मच. कृपया स्थानापन्न. थँक्यू प्रिया. खूप छान अँकरिंग करतेस. थँक्यू.